नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण माझ्या या व्हिडिओमध्ये युवकांचे प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. स्वामी विवेकानंद यांचे बालपण. विवेकानंदांचा जन्म कोलकातामध्ये सिमलापल्ली येथे 12 जानेवारी 1863 रोजी सोमवारी पौष कृष्ण सप्तमी रोजी झाला. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात ॲटर्नी वकील होते. त्यांचा साहित्य, धर्म, तत्त्वज्ञान अशा विषयाशी संबंध असल्याने छोट्या नरेंद्रवर देखील तार्किक आणि धार्मिक संस्कार झाले होते. आई भुवनेश्वरी देवी या देखील धार्मिक वृत्तीच्या होत्या. स्वामी विवेकानंद हे संगीतात देखील विशेष रस घेत असत. त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे शिकले होते. त्यामध्ये गायन आणि वादन या दोन्हींचाही समावेश होता. त्या व्यतिरिक्त शारीरिक सदृढतेकडे त्यांचे विशेष लक्ष असे. व्यायाम, लाठी चालवणे, पोहणे, कुस्ती या सर्व क्षेत्रात ते पारंगत होते. तर्कसंगत विचार आणि त्रुटी यावर त्यांचा लहानपणापासून विशेष भर होता. अंधश्रद्धा, जाती व्यवस्था, धर्मांध प्रथा यांच्या विरोधात नेहमी त्यांचे प्रश्न उपस्थित असत. लहान वयात ते लिखाण आणि वाचन शिकले होते. त्यांची वाचनाची गती ही खूपच अफाट अशी होती. स्वामी विवेकानंद यांचे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण. विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता, भारत येथे विश्वनाथ दत्ता आणि भुवनेश्वरी देवी यांच्या पोटी झाला. तो 8 मुलांपैकी एक होता आणि तो एका श्रीमंत बंगाली कुटुंबात वाढला होता. मकर संक्रांतीच्या दिवशी हिंदू देव विष्णूच्या आश्रयाने त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील वकील आणि समाजातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होते आणि विवेकानंदाच्या आईचा देवावर दृढ विश्वास होता आणि त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला होता. ते वाचनाचेही चाहते होते आणि महाविद्यालयीन पदवी पूर्ण करेपर्यंत त्यांना विविध विषयाचे विपुल ज्ञान होते. त्यांनी हिंदू धर्मग्रंथ जसे की भगवद्गीता आणि उपनिषद तसेच पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि अध्यात्म जसे की डेव्हिड ह्यूम, हर्बर्ट स्पेन्सर आणि बरेच काही त्यांनी वाचले. सन 1880 ते केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वाखालील नव विधान पक्षाचे सदस्य झाले आणि केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखालील साधारण ब्राह्मो समाजाचेही सदस्यही ते झालेले होते. विवेकानंद लहान असतानाच विवेकानंदाच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट निर्माण झाले. वैतागलेले विवेकानंद रामकृष्णाकडे गेले आणि त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास सांगितले. परंतु रामकृष्णाने नकार दिला आणि त्या तरुणाला स्वतः प्रार्थना करण्यास सांगितले. त्या दिवशी विवेकानंदांना त्यांच्या आध्यात्मिक क्षमतेबद्दल जागृत झाले आणि परिणामी त्यांनी तपस्या सुरू केली. हा त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट होता आणि विवेकानंदांनी नंतर रामकृष्णांना त्यांचे आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारले. विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्यातील संबंध. तुम्हाला माहीत असले पाहिजे की स्वामी विवेकानंदांना नेहमी प्रत्येक गोष्टीत खूप रस होता. म्हणूनच त्यांनी एकदा महर्षी देवेंद्रनाथांना विचारले, तुम्ही देव पाहिला आहे का?
नरेंद्राच्या प्रश्नाने महर्षी आश्चर्यचकित झाले आणि त्यांची उत्सुकता कमी करण्यासाठी त्यांनी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांना भेट देण्याची सूचना केली. त्यानंतर विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांना आपले गुरु मानले आणि त्यांचा मार्ग पुढे चालू ठेवला. रामकृष्ण परमहंसांनी यावेळी विवेकानंदांना इतके प्रवृत्त केले की त्यांनी आपल्या गुरुबद्दलची भक्तीची खोल भावना विकसित केली. 1885 रामकृष्ण परमहंस यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर विवेकानंदांनी आपल्या गुरूंना उत्कृष्ट सेवा दिली. असे केल्याने गुरु आणि शिष्य यांच्यातील बंध कालांतराने अधिक दृढ झाला. शिकागो येथे जागतिक धर्म परिषद 1893 आणि स्वामीजींचा तिथला प्रवास. 1893 विवेकानंदांनी शिकागोला प्रयाण केले आणि जागतिक धर्म परिषदेत भाग घेतला. यावेळी अनेक धर्मगुरूंनी त्यांची पुस्तके एकाच ठिकाणी साठवून ठेवली आणि भारतीय धर्माचे वर्णन करण्यासाठी श्री भगवद्गीता तेथे ठेवण्यात आली. या पुस्तकांची वारंवार खिल्ली उडवली गेली, परंतु विवेकानंदांनी ज्ञानाने भरलेले प्रेरणादायी भाषण सुरू केल्याने श्रोत्यांनी जल्लोष केला, गडगडाट झाला. वैदिक तत्त्वज्ञानाचे ज्ञान असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या व्याख्यानात जगात शांततेने जगण्याचाही संदेशही दडलेला होता. स्वामीजींनी आपल्या भाषणात कट्टरतावाद आणि सांप्रदायिकतेवर जोरदार टीका केली होती. भारताविषयी एक नवीन धारणा प्रस्थापित करताना त्यांनी हे केले, ज्यामुळे त्यांना लोकप्रियता मिळण्यास खूपच मदत झाली. स्वामी विवेकानंदांचे आध्यात्मिक प्रयत्न. गुरु रामकृष्ण परमहंस उत्तर आयुष्यात कर्करोगाने ग्रस्त होते. अशा बिकट परिस्थितीत विवेकानंदांनी त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालू ठेवला. रामकृष्ण यांच्या महासमाधीनंतर विवेकानंदांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली. कोलकात्याजवळ वराहनगर भागात गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने या मठाची स्थापना सुरुवातीला एका पडक्या इमारतीत झाली. विवेकानंदांनी रामकृष्ण गुरूंनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांचा भस्म व अस्थी कलश त्या मठात नेऊन ठेवल्या. गुरु रामकृष्ण यांचे अनुयायी व भक्त तेथे राहू लागले. स्वामी विवेकानंदांची शिकवणी आणि रामकृष्ण मिशन. 1897 विवेकानंद भारतात परतले आणि सामान्य लोक आणि राजघराण्याने त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी कर्मयोगावर व्याख्याने देण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रवास केला आणि बेलूर मठ येथे 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट भारतातील गरीब आणि त्रस्त लोकांची सेवा करणे हे होते. रामकृष्ण मिशनने सामाजिक सेवेचे विविध प्रकार हाती घेतले आहेत, जसे की शाळा, कॉलेज आणि रुग्णालये स्थापन करणे आणि चालवणे, परिषद, चर्चासत्रे आणि कार्यशाळाद्वारे वेदांताच्या व्यावहारिक तत्त्वांचा प्रचार करणे आणि देशभरात मदत आणि पुनर्वसन कार्य सुरू करणे. त्यांची धार्मिक विवेकबुद्धी, श्री रामकृष्णाच्या दैवी प्रकटीकरणावरील शिकवणी आणि अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानाचे स्वतःचे वैयक्तिक विवेचन यांचे मिश्रण होते. स्वामी विवेकानंद हे एक सुप्रसिद्ध राष्ट्रवादी होते, ज्यांचा असा विश्वास होता की आपल्या देशवासियांचे कल्याण सर्वांत महत्त्वाचे आहे. त्याने आपल्या सहकारी नागरिकांना उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत आपण आपले ध्येय गाठत नाही तोपर्यंत चालत राहा असे आवाहन केले. त्यानंतर स्वामीजींनी प्रत्यक्ष सेवाकार्य हाती घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी समर्पित तरुणांची टीम तयार केली. स्वामी विवेकानंदांनी देशभरातील भगवान रामकृष्णांच्या सर्व शिष्यांना एकत्र आणून श्री रामकृष्ण मिशनची स्थापना करण्याची कल्पना जाहीर केली
आणि लगेचच सर्वांनी ती स्वीकारली. स्वामीजींच्या प्रेरणादायी व्याख्यानानंतर 1 मे 1897 रोजी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना झाली. प्रत्येकाने ज्ञान, उपासना आणि सेवा हे कार्य हाती घेण्याचा संकल्प केला. सर्व लोकांचे कल्याण हे त्या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट बनले. त्यानंतरही स्वामीजींचे अथक प्रयत्न सुरूच होते. त्यांनी गरिबांची सेवा केली, आजारी लोकांची काळजी घेतली, व्याख्याने दिली आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांचे प्रयत्न सतत आणि व्यापक होते. स्वामी विवेकानंद यांचे निधन. 4 जुलै 1902 रोजी स्वामी विवेकानंद यांचे 39व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या विद्यार्थ्यावर विश्वास ठेवला तर त्यांनी महासमाधीही घेतली होती. आपण 40 वर्षे जगणार नसल्याच्या त्यांच्या प्रतिपादनाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी पुरावे दिले. गंगा नदीच्या काठावर प्रचंड बलिदान देणाऱ्या या महापुरुषाचा अंतिम समारंभ एकाच वेळी पार पडला. स्वामी विवेकानंदांचे संदेश. 1. उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. 2. आपण जितके जास्त बाहेर पडू आणि इतरांचे चांगले करू, तितके जास्त आपले अंतःकरण शुद्ध होईल आणि देव त्याच्यामध्ये असेल. 3. विश्वातील सर्व शक्ती आधीच आपल्या आहेत. आपणच आपल्या डोळ्यासमोर हात ठेवून रडतो की अंधार आहे. 4. शिक्षण हे मनुष्यामध्ये आधीपासूनच असलेल्या परिपूर्णतेचे प्रकटीकरण आहे. 5. मनुष्याच्या कल्याणासाठी पहिली आणि मुख्य गोष्ट म्हणजे त्यांच्या विचारांवर पूर्ण नियंत्रण असणे. 6. तुम्ही आतून बाहेरून वाढले पाहिजे. तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही. कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही. तुमच्या स्वतःच्या आत्म्याशिवाय दुसरा कोणी शिक्षक नाही. 7. तुमच्या जीवनात जोखीम घ्या. तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू शकता. जर तुम्ही हरलात तर तुम्ही मार्गदर्शन करू शकता. 8. हृदय आणि मेंदू यांच्यातील संघर्षात आपल्या हृदयाचे अनुसरण करा. 9. स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. 10. मोकळे होण्याची हिंमत करा. तुमचा विचार जेथपर्यंत नेईल तिथपर्यंत जाण्याचे धाडस करा आणि ते तुमच्या जीवनात अंमलात आणण्याचे धाडस करा. 11. स्वतःच्या स्वभावाप्रती खरे असणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. 12. उभे राहा, धीट व्हा आणि दोष स्वतःच्या खांद्यावर घ्या. इतरावर चिखलफेक करू नका. 13. जशी आई आपल्या मुलाची सेवा करते तशी इतरांची सेवा करा. त्यांची सेवा अलिप्त भावनेने करा. इतरांच्या कल्याणासाठी गुप्तपणे कार्य करा. राष्ट्रीय युवक दिवस. स्वामी विवेकानंद जयंती 12 जानेवारी. 12 जानेवारी रोजी म्हणजेच स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन. भारत त्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युवा दिन साजरा करतो. हा दिवस भारतातील तरुणांच्या कर्तृत्वाचे स्मरण आणि उत्सव साजरा करण्याची वेळ आहे. युनायटेड नेशन्सने 1984 हे आंतरराष्ट्रीय युवा वर्ष म्हणून नियुक्त केले आणि या तारखेचे महत्त्व ओळखून भारत सरकारने त्या वर्षीच्या 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जाईल अशी घोषणा केली. स्वामी विवेकानंदांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याने भारतीय युवा शक्तीला धर्म, देश आणि अध्यात्माच्या उदात्त दिशामध्ये नेण्यासाठी त्यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. प्रश्न:
स्वामी विवेकानंद यांचे बालपणीचे नाव काय होते? उत्तर: स्वामी विवेकानंदांचे बालपणीचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथे झाला. प्रश्न: राष्ट्रीय युवा दिन कधी आणि का साजरा केला जातो? स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. प्रश्न: स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला? उत्तर: स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. स्वामी विवेकानंद यांचे गुरूंचे नाव काय? स्वामी विवेकानंद यांचे गुरूचे नाव श्री रामकृष्ण परमहंस होते. स्वामी विवेकानंद यांचे आईवडिलांचे नाव काय होते? स्वामी विवेकानंद यांचे आईवडिलांचे नाव होते विश्वनाथ दत्त आणि आई भुवनेश्वरी दत्त होते. स्वामी विवेकानंद कशासाठी प्रसिद्ध होते? 1893च्या जागतिक धर्म संसदेदरम्यान स्वामी विवेकानंद सन 1863 ते 1902 यांनी दिलेले सर्वात प्रसिद्ध भाषण, ज्यामध्ये त्यांनी अमेरिकेतील हिंदू धर्माची ओळख करून दिली आणि धार्मिक सहिष्णुता आणि अतिरेकी संपवण्याचे आवाहन केले, ज्यामुळे ते अमेरिकेत प्रसिद्ध झाले. स्वामी विवेकानंद यांचं नाव घेतलं की डोळ्यापुढं येतं ते त्यांचं जागतिक सर्वधर्म परिषदेतील भाषण. या भाषणानं विवेकानंदाबरोबरच भारतालाही जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. त्या भाषणाचा काही भाग पुढे देत आहे. अमेरिकेतील माझ्या भगिनींनो आणि बंधूंनो, आपल्या प्रेमळ व उत्स्फूर्त स्वागतानं माझं हृदय भरून आलं आहे. या स्वागताबद्दल मी जगातील सर्वात प्राचीन परंपरेच्या वतीनं आपलं आभार मानतो. सर्व धर्माची जननी असलेल्या सर्व जाती पंथांच्या लाखो करोडो हिंदूच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो. पूर्वेकडील देशाकडून सहिष्णुतेचा विचार जगाला मिळाला आहे, असं या व्यासपीठावरून सांगणाऱ्या वक्त्यांचेही आभार मानतो. जगाला सहिष्णुता व सर्वसमावेशकतेचा संदेश देणाऱ्या धर्माचा एक भाग असल्याचा याचा मला अभिमान आहे. आम्ही केवळ सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेवरच विश्वास ठेवतो असं नाही, तर जगातील प्रत्येक धर्माचा सत्य म्हणून स्वीकार करतो. जगाच्या पाठीवरील सर्व देशातील आणि धर्मातील पीडित व गांजलेल्या लोकांना आश्रय देणाऱ्या देशाचा नागरिक असल्याचा मला अभिमान आहे. रोमन हल्लेखोरांनी ज्यांच्या धर्मस्थळांची तोडफोड केली, त्या इस्रायलींनीही दक्षिण भारतातच आश्रय घेतला होता. त्या सर्वांच्या स्मृती आम्ही आमच्या हृदयात अजूनही जपून ठेवल्या आहेत. महान पारशी धर्माच्या लोकांना शरण देणाऱ्या व आजही त्यांचं पालनपोषण करणाऱ्या धर्माचा मी एक भाग आहे, याचाही मला सार्थ अभिमान आहे. बंधूंनो, लहानपणापासून मी ऐकलेल्या आणि मुखोद्गत केलेल्या एका श्लोकांच्या ओळी आपल्याला ऐकवण्याची माझी इच्छा आहे. कोट्यावधी लोक आजही या ओळीचं पारायण करतात. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावून अखेरीस समुद्राला जाऊन मिळतात, त्याचप्रमाणे माणूस आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतो. हे मार्ग सरळ असो की वाकडे तिकडे, ते शेवटी भगवंतापर्यंतच जातात. जो माझ्यापर्यंत येतो तो कसाही असो, मी त्याचा स्वीकार करतो. कुणी कुठलाही मार्ग निवडो, अखेरीस माझ्यापर्यंतच येतो.
आजची ही पवित्र परिषद भगवद्गीतेमधील या सिद्धांताचा पुरावा आहे. सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेनं बऱ्याच काळापासून पृथ्वीला आपल्या पंजात जखडून टाकलं आहे. या साऱ्याने पृथ्वीला हिंसाचारानं भरून टाकलं आहे. अनेकदा ही पृथ्वी रक्तानं लाल केली, कितीतरी संस्कृतीचा नाश केला आहे आणि कितीतरी देश गिळून टाकले आहेत. हे राक्षस नसते तर मानव समाज आज कितीतरी विकसित झाला असता. मात्र आता या राक्षसांचे दिवस भरले आहेत. मला विश्वास आहे ही परिषद सर्व प्रकारची धर्मांधता, सर्व प्रकारच्या वेदना, मग त्या तलवारीनं झालेल्या असोत की लेखणीनं, आणि माणसामधील सर्व प्रकारच्या दुर्गुणांचा संहार करेल. हे आहे स्वामी विवेकानंद यांचे खडकावरील स्मृतिस्थळ कन्याकुमारी येथील. माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.